गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज माझा आणि कानाचा आमच्या घरी पहिला दिवस आहे. तर कान्हा आणि मी, कान्हानंतरचा पण माझा हा पहिला दिवस आहे. खूप दिवसानंतर मी आले तर मला थोडंसं असं वेगवेगळं वाटतंय आणि असं पण जाणवतं आहे की मी कालच गेले होते आणि आज आले, पण आज रुटीनमध्ये मला थोडे चेंजेस जाणवते. जे की सकाळी मी पहिले आम्ही लवकर उठायचो, लवकर आवरायचो. तर तुम्ही काल बघितला असं रूममध्ये किती चेंजेस झाले. तर हे बघा, अजून बलून्स वगैरे तसेच आहे. आणि आम्ही स्पेशल डेकोरेशन पण करून घेतलंय ह्या भिंतीचं. म्हणजे कसं नाही नाही असं पाऊस येण्याच्या आधी ढगं कसे झालेले असते ना तसं आम्ही थीम ठेवलेली आहे रूमच्या वरच्या वॉलची. हसायला काय झालं सिरियसली. आणि मला आज हे हेल्प करत आहे कानाचे कपडे काढून देण्यामध्ये. तर कानाची एवढी मोठी बॅग भरून कपडे, कसं वाटतंय तुम्हाला? मला असं का 2-3 महिन्याचे, सॉरी 3-3.5 महिन्याचं पोरग आहे त्याचे एवढे कपडे. म्हणजे मी तेच विचार करत होतो आपल्या रूम मध्ये ठेवायचे कुठे एवढ्या गोष्टी. तेच झालंय मला आता. पण मी काय विचार करत होते सांगू का, तुम्ही सुनील दादा तसे पण सेमच कपडे घालता. तुमचं सगळं सेमच आहेत कपडे. मग तुमचंच कपाट तिकडं हे करा ना तुम्ही. सुनीलच्या हा तुम्ही कपडे म्हणजे कसे दादाचे इथं सगळे कपडे राहतील. आत्या बोलल्या याच्यात ठेव, पण याच्यातून 3-3दा काढणं घालणं ते बरं नाही वाटत. हा तसं मग तिथून मी पटकन त्याचं काढू शकते, ठेवू शकते. माझं काय म्हणणं आहे, तुझंच तिकडं श्रुतीकडं ट्रान्सफर कर ना. श्रुतीलाच तिथं जागा नाही त्याच्यात माझे गेल्यावर अजून कुठं जागा होणार आहे. आणि आमचा काना मस्त इथं झोपलेला आहे. कालचं डेकोरेशन आणि हीटर पण आम्ही घेतलं होतं काल. तर ते हीटर आहे ना एकदम मस्त युजफुल आहे. कारण आहे ना, कारण काना आहे ना थंडी त्याला सहनच होऊ नाही शकत आपल्या घरचे. उठला 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 झोका दे. आणि काल कान्हा इतका मस्त झोपला होता ना, म्हणजे आल्यानंतर तो इतका रडला, पण जो झोपला ना तो डायरेक्ट सकाळी 6लाच उठला ना. म्हणजे पूर्ण 6 तासाची झोप घेतली त्याने. हा उठत होता, पण मग असा जास्त वेळ नाही. हा दूध प्यायचा झोपायचा, दूध प्यायचा झोपायचा. पण मस्त झोपला, एकदम मस्त झोपला. आणि कान्हा पहिल्यांदा तुमच्यासोबत हा म्हणजे कान्हा माझ्या आणि पायलच्या मध्ये झोपलेला होता. मला झोपताना असं भीती वाटली होती, म्हटलं यार आपला हात न पडायचा कानाच्या अंगावर. तर असं एकदम घाबरतच झोपलो. आणि जेव्हा पण कान्हा थोडा पण असं व्हायचा ना, मी लगेच उठून जायचं. इतका मी असं म्हणजे झोप माझी अशी नाजूक झालेली होती ना, की जेव्हा पण कान्हा थोडा जरी हल्ला तरी मला जाग यायची. नाही तर मी ना एकदम जनावरासारखाच होता. असं झोपलो डायरेक्ट डेड बॉडी सारखा सकाळी. कालच म्हटले होते ना तुम्ही, बघा कान्हा आल्यावर तुम्ही कसे झोपशाल. मी तुम्हाला माझं झोपणं तर माहित असली, एकदा पडले मी डेड बॉडीज होता एकदा पण उठत नव्हते. तिकडे तुम्ही 2-2 वाजेपर्यंत जागे राहायची, हे करायची ते करायची, मला कधीच जाग येत नव्हती. पण आता कानामुळं जबाबदारी, पॅरेंटहूड म्हणजे पूर्ण चेंज होऊन जातो लाईफमध्ये. कसं चेंज होतं, एकदम पॉझिटिव्ह चेंज. आणि काल आम्ही हे सगळं वातावरण बघून, कानाचं घरी वेलकम बघून मला तर खूप इमोशनल फील झालं. कारण असं बाळ होणं वगैरे या सगळ्या भगवंताचे आशीर्वाद असतात. आणि असं एकदम कृतकृत्य झालं मी. असं मनात माझ्या देवाविषयी आभार मानले मी, की अरे देवा थँक्यू सो मच, एवढं सगळं तू आम्हाला दिलंस. तू पाहिलं. मला पण खूप भारी वाटलं. मला आहे ना, म्हणजे मी असं लोकांना नाव नाही ठेवते, पण मी खूप लोकांकडून असं ऐकलंय की त्यांना मुलं नाही पाहिजे राहत, त्यांना होऊ द्यायची नाही राहत. पण जेव्हा कान्हा आलाय ना, असं वाटतं यार ते वेगळंच विश्व राहतं. कसं काही लोक नाही म्हणू शकतात बेबीला. बेबी होणं ब्लेसिंग आहे खरंच देवाचे आशीर्वाद राहतात. जे लोकांना बेबी होत नाही ना, त्यांना विचारायला पाहिजे त्यांचे किती कष्ट असतात, त्यांना किती त्या त्रासातून जात असतात ते लोक. आणि काही लोक होऊ देत नाही, जे त्याची पर्सनल चॉईस आहे. पण मी जर सांगेल ना भाई, बाळ झाल्यानंतरचं लाईफ आहे ना एकदमच वेगळं आहे, एकदमच. आणि याच्या इतका आनंद कोणत्याच गोष्टीत नाही. म्हणजे आता पैसा पाणी सगळं बघितलंय, पण जो आनंद आपल्या स्वतःच्या बाळाला आपल्या अंगा खांद्यावर खेळवण्यात येतो कुठंच नाही. आणि किती पण तो त्रास देऊ, किती पण देऊ, तो किती रात्री उठू, किती वेळा मला किती पण त्रास देऊ, मला कधीच काही वाटत नाही. असं माझी कधी चिडचिड होत नाही. मला फक्त तो जेव्हा जास्त रडायला लागतो ना, तेव्हा असं थोडं असं वाटतं याला ओरडून शांत. मी फक्त त्याला शांत करण्याचा ट्राय करत राहते. पण मग म्हणजे मी इतकी काम झाले ना की बस कधी. तुम्हाला पण जाणवलं असेल. हो, खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसत आहेत. काम झाली, फक्त नवऱ्यासोबत भांडणं करायला कमी नाही झाली. तिथं तर कधीच होऊ शकत.
मी कानासोबतचं बॉन्डिंग नवऱ्यासोबतचं नाही. नवऱ्याने अजून पण मी झोपेला असताना बल्ब चालू केला ना तर मला तेवढंच राहील. अजून पण दरवाजा वाजवला तर मला तेवढंच राहील. अजून पण फॅन बंद केला तर तेवढंच राहील. पण कानासाठी मी किती दिवसाचा फॅन चालू मी केलेला. गुड. आणि तुम्ही आठवा मी तुमच्यासाठी बरं ते जाऊ दे. fan केलेलं. नवरे आपलं चालूच राहील ते. बाकी तुला काय चेंजेस जाणवत आहे? आज तुझा पहिला दिवस कसा होता? मस्त होता. म्हणजे जे की मी दरवेळेस 6-6:30 पर्यंत उठून जायचे. आज मला 7:30 वाजले होते खाली जाण्यासाठी. म्हणजे उठलेले ते मी 6 वाजताच होते. पण कानाला फीड करण्यामध्ये त्याला झोपी लावण्यामध्ये माझा टाईम निघून गेला. मग आत्या आल्या मला हेल्प करायला. मग मी गेले आंघोळ वगैरे आवरली मस्तपैकी. काम वगैरे केलं काय? हां पोळ्या करून आले. कसं वाटतं? कंटाळा येतोय का काम करायला इतक्या दिवसानंतर? नाही काही नाही वाटत ते. काही नाही वाटत? पण डोक्यामध्ये असं होतं ना काना उठायच्या आता आवरून घेऊ. म्हणजे कसं सगळ्यांना कानासोबत म्हणजे श्रुती एकटी करणार आणि मी इथं कानासोबत बसणार ते पण चांगलं नाही वाटत ना. तिला पण तर कानासोबत हे करावं लागतं ना. मग म्हटलं सगळे पटकन आवरून घेऊ. काना झोपलाय तोपर्यंत. मग सगळे रिकामीच कानासोबत खेळायला. गुड. आणि आज मी जाणार आहे नाशिकला. मी नाशिकला का जाणार आहे सांगते का? आल्यानंतर सांगायचं डायरेक्ट. तर गाईज सरप्राईज आहे. ह्या महिन्यात इतके खर्च आहेत ना माझे काय सांगू मी तुम्हाला. थोडे बायकोसाठी पण काहीतरी करायला. बायको आता युट्यूबर आहे. बायको आता काय बायकोनेच मला द्यावे पैसे आता. अहो सगळं तुमचंच आहे. माझ्या अकाउंटवर आहे का? तुमच्याच अकाउंटवर आहे सगळं. तुमचे पण तुझंच आहे. तुझ्याच अकाउंटवर आहे. माझ्याकडेच. आमचं डेकोरेशन कसं होतं जरा कमेंट करून सांगा यार. एवढी मेहनत घेतली होती ना. किती विचारपूर्वक गोष्टी कराव्या लागतात. बघितलंय तू? मला दोन्ही वेळेसचे पण डेकोरेशन आवडले. म्हणजे तिकडं मामाच्या घरी गेला होता काना ते पण छान होतं. डिसेंट होतं मस्त होतं. आणि हे पण मस्त हे तर त्याच्यापेक्षा मस्त 2 स्टेप. म्हणजे तुम्हाला बरोबरी म्हणजे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या याच्यानुसार केलं. मी बराबरी म्हणतोय का? बट दिस वॉज लार्जर. हा फुगे लार्जर होते. असतं ना असं आपला बेबी आपल्या घरी येणार आहे. मला त्यांच्याकडून एक्सपेक्ट नव्हतं की ते पण डेकोरेशन करतील आणि एवढे छान करतील. पण क्यूट केलं होतं त्यांनी पण. आणि आमच्याकडून एक्सपेक्टेड होतं पण एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. हां आणि मला माहीतच होतं आपल्या घरी येणार म्हणजे आपण डेकोरेशन वगैरे अँड ऑल करणारच. अँड ऑल आणि कानुडी बबुडी बघायचे मित्रांनो तुम्हाला. हे बघा मस्त झोपलंय. लई क्यूट आहे ग हे बाळ. इतकं क्यूट आहे ना मी काय सांगू तुला. असं दोन्ही हात वरती. मला असं झालं ना यार. म्हटले बाळा आता काय करावं यार. कानाला निम्म्यापेक्षा जास्त बेड होता. मी ह्या कोपऱ्यात होते ते कोपऱ्यात. काना म्हणजे ह्या बेडमध्ये इकडं झोपलेलं होतं पूर्ण. असं झोपलेलं होतं. भीती वाटते पण बरं का लहान बाळाजवळ झोपण्याची. रिस्की आहे पण थोडं सांभाळून. मला सवय लागली. मला काही नाही वाटत. मला भीती वाटते अजून. चल मी जातो आवरायला. आता मी कानाच्या ज्या मला डेलीच्या गोष्टी लागणार आहे त्या ह्या बॅगमध्ये ट्रान्सफर करते. काल कानाचा केक कटिंग राहिला होता कारण काना रडत होता खूप. तर मग आम्ही तो स्किप केला होता पार्ट. तर मग आज आम्ही केक कटिंग करणार आहे. आणि कर तर आता आम्ही इकडे चेंज करून देतो. कोणी नाही फोडली. कालच केक आणलेला आहे. कुठू केक आहे कुठू. चांगलं डेकोरेशन होतं त्याच्या पण ते सगळे यायची वाट बघू राहिला होता. तू तर लहान पोरापेक्षा लहान झाली का? मी आता एक मदर आहे. आमचे पप्पा आहे ना. आमच्या पप्पाचा काय रोल आहे माहिती का? कोणता पण कार्यक्रम असला आमच्या पप्पाचं एकच काम आहे घाई करत राहायची. चला 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 आवरा पटकन चला. 10:30 वाजले दादा. तोच आमच्या पप्पाचा रोल आहे. पप्पाचा रोल काय तसा. कोणताही कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम असो. चला जर पायलतून का ना बस. नाही दादाला नात्याला बसून काय म्हणायचंय. काहीच नाही. वेलकम होम काना. हॅपी बर्थडे नाही हो. वेलकम होम. कानाच्या ऐवजी कानाच्या आजीलाच द्यावा काय ना आता. होय
बसा ये आधी फोटो काढू द्या मग केक खा. का नाही येईन खायला 2 वर्ष हा 1 वर्ष त्या दिवशी मी आत्याला मम्मीला काकीला यांना गिफ्ट दिलं माझ्या यूट्यूब पेमेंटमधून. तर दादा बाकी होते कारण पप्पांना आणि त्यांना विचारलं ते म्हटले काही नको देऊ म्हणून. तर म्हटलं दादांना देऊया. तर दादांना खूप दिवसापासून घड्याळ घेण्याची हौस होती. म्हणजे ते म्हटले नव्हते पण मी नोटीस केलं होतं 1-2दा त्यांनी सुनील दादाचं घड्याळ घालून बघितलं होतं. तर मग ते बहुतेक त्यांना आवडलं असणार. ते असं काही बोलले तर नव्हते. तर मी ठरवलं माझ्या फर्स्ट पेमेंटमधून मी त्यांना घड्याळच गिफ्ट देणार. तर काल स्वप्नील आणि सुनील दादा गेले होते नाशिकला. तर त्यांना मग मी नाशिकवरूनच त्यांनी सांगितलं होतं की एक छान घड्याळ घेऊन या. आणि त्यांनी मग मस्त घड्याळ आणलं आहे. टायटनचं आहे. टायटनचं घड्याळ आहे. माझे पप्पा पण हेच घड्याळ वापरतात. तर त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही हेच घड्याळ दादांना गिफ्ट द्या म्हणून. तर मग आता दादांना माहीत नाही अजून हे काल आणलेलं आहे. आणि दादा घरी नव्हते तेव्हा जेव्हा हे आणतं तेव्हा. तर मग आता दादांचं जेवण वगैरे झालं आहे आणि दादांना सरप्राईज देणार आहे घड्याळ. तर बघूया दादांची रिॲक्शन कशी आहे ते. हो चलो. तर तुझ्या ह्याच्यात सांगितलं की नाही तू काय करणार सांगितलं का? दाखवा इकडं पाहिलं चल. आधी मी पण नाही बघितलं. तुम्ही जाऊ बसा तिथं मग मी येते. नाही उभाच राहतो ना मी. मी म्हणाले एवढं चला गाईज लेट्स गो. नाही खिशात आहे. काय ग वाव काय हे काय झालं आज? दारूची बाटली आहे. वाईन आहे वाईन. दादा रिमोट पाहत होते पण दादा तुम्ही असं काय अपप्रचार करू नका. मला काय तुमचा कोणाचा भेव आहे पण मी आयुष्यात स्पर्श नाही करेल अजून. काही करावं लागेल ना. आपण जरा जास्त जोक मारला रे पप्पावर. लागलं पवारवर. राग नाही मानी भाऊ. डायलॉग देऊन टाकता आम्हाला. पायल फर्स्ट पेमेंट पायल छोटी सी दिली आहे पापा मम्मी को तो कुछ नहीं दिया है. वाव मम्मीला पण दिलेले. मम्मीला पप्पाच्या आधी दिलेले. नाही तर मम्मी एवढी शांत बसली. वाटा त्याला काही नाही. ते फाटलं तरी काही नाही प्रॉब्लेम. तर काय काय माहिती डबड आहे कायच तरी. कसं रे उडा वर. डायरेक्ट वर घे. अरे बापरे बापरे वा काढून घालून पहा ना. आवडलं बसून घेता बस. बस ना. घालून पहा ना. मस्त आहे. थांबा तसं नाही. असं इथं दाबून इकडून दाबा त्याला. मस्त मस्त आहे. धारावल्यावानी वाटलं ग. इच्छा पूर्ण झाली दादाची. नाही इच्छा नाही पूर्ण झाली. सुनायच्या हातून मिळवलं. या गोष्टी घडणं आजच्या जगामध्ये अवघड आहे. अजून एकच मिनिट बाकी. एकीचं काय दोघीचं काय हा भेटलं पाहिजे. एका झाडाला आलेले सगळे फळं सारखेच राहते पाहिजे. काय काय नाही, मस्त आहे. आणि तुला आता वाटतच नाही साहेब. अरे बापरे. नाव तर सांगितलं काय सध्या. मस्त आहे का? आवडलं का तुम्हाला? पायल आवडलं का तुम्हाला? बाई, कपडे रानातली काय नाही प्रॉब्लेम नाही. नाही का काय म्हणली मम्मी? दादा म्हणजे माझ्या रानातले कपडे तुमच्या रानातले कपडे त्याच्यामुळे तुम्हाला हे असं सगळं गिफ्ट मिळून राहिलं सुनांच्या हातून. पायल कैसा लग रहा है तेरी? सार्थक वाटलं जीवनाचं.
काही भीती नाही. मस्त दिसतंय पण पप्पा तुम्हाला. आवडला कलर आवडला का तुम्हाला? मस्त आहे, मस्त आहे, एकदम मस्त आहे. अरे असं काहीच नाहीये. काय म्हणत होते पुढं? आम्ही कोणत्या हिशोबाने घेतलं तर दादांनी घातलं तर आम्हाला बी घालता. पण मस्त दिसतंय दादाला. कुठं आहे ना जायला यायला सांगितलं जरा. छान दिसते. मस्त आहे. म्हणजे कुठं कार्यक्रमाला वगैरे चालले ना ते बघा बरं. अरे मग आता कामाचा आधी करतोय म्हणून दाखवा लागेल मला. आता पुरी काय सांगू शकतो. आता पोरींला गिफ्ट दिल्यामुळं प्रमोशन झालं पुरी. हो, पोरी मला आवाज नाही देऊन देते, तेच सगळं काम करत्या. आता मला काय आवाज नाही सांगितलं काय. ते कॅमेरा चालू आहे म्हणून. गंधादा मला पण आण थोडस. काठी घेऊन येते तिकडून येताना. हे मस्त दिसतंय वेलकम का ना. मस्त आहे बरं का काड्या. तुम्ही पण हो भाई पाणी सांगितलं काम असं करा खरं सांगितलं. परत सांगितलं नाही पाहिजे. या कोणाला पाणी प्यायचं? अरे ते वहिनींचं पाणी आहे ते गरम करून ठेवलेलं. मी फक्त बॅकअप साठी आणलंय. दे भाऊ माल दे परत कधी येणार आहे हा चान्स. परत चान्स कधी येणार आहे का गं मम्मी? चव वेगळी लागल. अले गुबे राधा 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 पिका 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 समजत का त्या पिका पिका